अमेरिका आणि इराणमधील युद्ध सध्या 2 आठवड्यांसाठी थांबलंय. जगाने सुटकेचा निश्वास सोडलाय, पण हा केवळ विराम नाहीये, तर एका मोठ्या आर्थिक युद्धाची सुरुवात आहे. इराणने जगासमोर अशी एक अट ठेवली आहे, ज्यामुळे कच्च्या तेलाचे बाजार हादरून गेलेत. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. होर्मुझची सामुद्रधुनी आणि टोलचा आकडा. जगाच्या तेल पुरवठ्याची नाडी असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर आता इराणने मॅरीटाईम टोल आकारायला सुरुवात केली आहे. तज्ज्ञांच्या मते प्रत्येक जहाजासाठी चक्क $2 दशलक्ष म्हणजेच सुमारे 16 ते 17 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. दिवसाला इथून 120 जहाजं जातात. याचा अर्थ इराणला महिन्याला तब्बल $4.5 अब्ज उत्पन्न मिळू शकतं. आणि विशेष म्हणजे यातला काही हिस्सा ओमानलाही मिळणार आहे. पण याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसणार? तर भारताला. भारत आपल्या कच्च्या तेलाचा मोठा हिस्सा याच मार्गावरून आयात करतो. जर हा टोल कायम राहिला तर आपल्याकडील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडू शकतात. मालवाहतूक महागल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. इराणने केवळ टोलच लादला नाहीये, तर अमेरिकेसमोर 10 मोठ्या मागण्या ठेवल्यात. 1. अमेरिकेने पुन्हा आक्रमण न करण्याची लेखी हमी द्यावी. 2. होर्मुझवर पूर्णपणे इराणचं नियंत्रण असावं. 3. इराणवरील सर्व आर्थिक निर्बंध उठवावेत. 4. अमेरिकन सैन्याने मध्य पूर्वेतून बाहेर पडावं आणि युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई सुद्धा अमेरिकेनेच द्यावी. थोडक्यात सांगायचं तर बंदुका शांत झाल्या असल्या तरी खिसा कापण्याची तयारी मात्र सुरू झाली आहे. इराणची ही टोल रणनीती जगाला महागाईच्या खाईत लोटणार की अमेरिका यावर काही नवीन माइंड गेम खेळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.